तर नमस्कार मंडळी, कशा आहात? तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर बघा, सकाळ सकाळ आता तन्वीची मी वेणी घालून देत आहे. शाळेत जाण्याची तयारी आहे चालू तन्वीची. तर 2 वेण्या घालून द्याव्या लागतात तिला आणि ती नेहमीच अशी कुरबुर करत राहते. वेणी घातली अशीच घातली, आई तू तशीच घातली. 2-3 वेळा तिच्या मला वेण्या मोडून पुन्हा घालाव्या लागतात. ती नंतर एक वेणी खाली करते, एक वेणी वरते करते, म्हणजे अशी खाली वरते करून घेते तिच्या हातानेच. मग मी घालून दिल्यावर मग त्याच्यानंतर माझ्या हातचा मार पण खाते. शाळेत जायच्या वेळेस अशीच कुरकुर चालू असते तिची. बघू शकता तुम्ही, 2-3 वेळा मी तिच्या वेण्या घालून दिलेल्या आहेत. तर आता सकाळ सकाळ आजची आहे 1 जुलै आणि माझ्या बाबांचा वाढदिवस पण आहे. आज काही स्पेशल म्हणजे काही गोड वगैरे करायचं आहे, जेवणामध्ये करायचं आहे काही गोड. तर बघा, आता माझी सर्व झाडझूड वगैरे झालेली आहे. ब्रश वगैरे केला, चहा घेतला आणि टिफिन वगैरे झालेले आहे तन्वी प्रतीकचे. त्याच्यानंतर आता मी करत आहे तन्वीच्या वेण्या घालत आहे. तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, मी पुन्हा तुम्हाला तेच सांगत आहे. तर आज मला जायचं होतं तहसील कार्यालयात. तर मला तिथं निराधारचा माझा जो पगार बंद झालेला आहे तो पुन्हा त्याचा अर्ज करावा लागते, पुन्हा तो चालू करावा लागते. तर बघा, माझी काही चुकी नसतानाही माझा पगार बंद झाला आणि कित्येक जणी अशा आहेत त्यांना लाडकी बहीणचे आणि निराधारचे पैसे पण मिळत आहे आणि माझं ते मला काहीच नाही मिळत आहे. माझं सर्वच बंद झालेलं आहे. तर आता मला पुन्हा करावं लागेल. जाऊ द्या, असू द्या, ज्यांना भेटत आहे त्यांचं चांगलंच आहे. आणि जाऊ द्या, आता मी पुन्हा केस करणार आहे आणि माझा पण चालू होणार आहे पगार. शेवटी म्हणजे एक दिवस तरी होईलच अशी मला आशा आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगाल. आज म्हणजे मी गेलेली होती तहसीलमध्ये आज. तर माझं काम झाल्यावर तुम्हाला सांगेलच मी ते व्हिडिओमध्ये. तर बाय सर्वांना. कसं वाटलं आजचा ब्लॉग तर श्री स्वामी समर्थ.